कलिंगड मृत्यू केसमध्ये एक असं अपडेट आलेलं आहे की त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाने वेगळंच वळण घेतलेलं आहे. सांगितलं जात आहे की कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील ज्या 4 सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या महत्वाच्या अंगाचे रंग बदलले. या अपडेटनंतर आता या तपासणीला वेगळंच वळण भेटलं आहे, कारण हा एक अपघाती मृत्यू राहिला नाही. नमस्कार मित्रांनो, क्राईम एम एच मध्ये तुमचं स्वागत आहे. कलिंगड खाल्ल्याने एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, या प्रकरणात एक मोठा आणि धक्कादायक खुलासा आपल्या समोर आलेला आहे. रिपोर्टच्या अनुसार पोस्टमॉर्टमच्या दरम्यान डोकं, हृदय आणि आतड्यांमध्ये अवयवांचा रंग हिरवा दिसून आला. या बदलाला डॉक्टरांनी खूप गंभीर संकेत मानलं आहे. डॉक्टर म्हणतात की अशी स्थिती सामान्य फूड पॉयझनपेक्षा वेगळी आहे. सामान्यतः फूड पॉयझनमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे अवयवांमध्ये रंग बदलणे दिसून येत नाही. डॉक्टरांच्या अनुसार जर एकाच वेळी शरीरामधील दुसऱ्या महत्वाच्या अवयवामध्ये अशा प्रकारचे बदल घडून येते, त्यावेळी शरीर हा सिग्नल देतो की शरीरामध्ये काही दुसरे टॉक्सिक सबस्टन्स किंवा विष खूप वेगाने पसरलेले आहे. आणि याच आधारावर डॉक्टरांनी विषबाधाचे कारण सांगितलं आहे. तपासणीमध्ये हे पण पुढे आलेले आहे की मृत झालेल्या कुटुंबातील पुरुषामध्ये मॉर्फिनचे काही अंश भेटलेले आहे आणि त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनलेले आहे. या नवीन फॉरेन्सिक संकेतानुसार हे प्रकरण अपघाती मृत्यूकडे जात नाही, तर ते आता संशय आणि घातपात असावा या दिशेला वळलं आहे. पोलीस या प्रकरणाचा चांगल्या प्रकारे खोलवर तपास करत आहे. शनिवारी रात्री 13 वर्षाच्या जुनैदने आपल्या कुटुंबासोबत बिर्याणी खाल्ली. त्यावेळी तिच्यासोबत तिची बहीण, आई वडील आणि नातेवाईक पण होते. मध्यरात्री त्या कुटुंबाने फ्रीजमध्ये असलेलं कलिंगड खाल्लं आणि सकाळी त्यांची तब्येत बिघडली. इलाज खूप झाला पण काहीच कामाला नाही आलं. पुढच्या 12 घंटेमध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. 40 वर्षाचा अब्दुल्ला, जे की मोबाईल ॲसेसरीजचा व्यवसाय करत होता, त्याची पत्नी नसरीन, मुली जिनेद आणि आयशा या शनिवारी रात्री 10:30 वाजता नातेवाईकांसोबत जेवणासाठी एकत्र आलेले होते. जेवणामध्ये बिर्याणी होती. जेवण झाल्यानंतर सगळे नातेवाईक मुंबईमधील पायधुनी या परिसरातून आपापल्या घरी गेले आणि त्यावेळी कुणाला पण हेल्थ विषयी तक्रार नव्हती. पण दुसरीकडे या कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या 1:30 कलिंगड खाल्लं. सकाळी 5 वाजता अचानक सर्वांची तब्येत बिघडली. उलट्या आणि जुलाब होऊ लागली. पहिल्यांदा लोकल डॉक्टरांनी त्यांचा इलाज केला, पण तब्येत खूप मोठ्या प्रमाणात बिघडत असल्यामुळे त्यांना जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मुलगी जिनेदचा मृत्यू सकाळी 10:15 झाला. त्यानंतर तिची आई नसरीन आणि नंतर तिची मोठी बहीण आयशा यांनी इलाजादरम्यान दम तोडला. वडील अब्दुल्ला याचा मृत्यू रात्री सुमारे 10:30 झाला. डॉक्टर खुरेशी, ज्यांनी सुरुवातीला या कुटुंबाला बघितलं होतं, त्यांनी सांगितलं की या सगळ्यांची हालत खूप खराब होती. ज्यावेळी त्या कुटुंबाला रुग्णालयात नेले होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की यांनी कलिंगड खाल्लं होतं. खरं कारण अजून पण समजलेलं नाही की नेमकं या कुटुंबाचा मृत्यू कसा झाला. मित्रांनो, या प्रकरणाविषयी जर नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा.